हा लोहगड विसापूरला गेलेला रोड आहे व हा मलवळी. भाजे लेणी हा एकूण 22 लेण्यांचा समूह आहे. एक चैत्यगृह, एक स्तूप समूह आणि इतर 20 विहार. भाजे लेण्यांचा काळ हा सुरू होतो तो इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकात आणि त्याचे अखेरचे बांधकाम होते इसवी सन 6व्या शतकात. सर्वात ठळकपणे दिसणारे लेणे म्हणजेच चैत्यगृह. लोहगड हा वरील बाजूस विसापूर, हा परिसर खालचाच. या ठिकाणावरून विसापूरला जाण्याचा मार्ग आहे. 25 रुपये तिकीट आहे. तिकीट काढून आपण आता आलो आहे. प्रथम आल्यानंतर आज आपणाला हे लेणं पाहायला भेटत आहे. 4 कप्पे आहेत. नक्षीकाम सुंदर. रूम आहे. असं बसण्याची जागा हे. पुढे आल्यानंतर पुन्हा असा रूम आहे काही. हे पाण्याचं टाका इथं पिण्यायोग्य. हा मोठा हॉल. हे पाहू शकते पाण्याचा टाका केवढा मोठा आहे. आता हा भाग झाला आहे. समोरच्या महिन्याच्या जाऊ. सर्वात ठळकपणे दिसणारे लेणे म्हणजेच चैत्यगृह. नेहमीप्रमाणे दिसणारी पिंपळपानाकृती कमान येथे दिसत आहेत. बाजूलाच यक्षिणीचे शिल्पही कोरलेले दिसते. कमानीच्या बाजूलाच आणि वर गवाक्षांच्या माळा, कोरीव सज्जे, वेदिकापट्टीची नक्षी, कातळात खोदलेल्या कड्या सर्व काही दिसते. तो भव्य देखावा सुंदर दिसतो. चैत्यगृहाची रचना नेहमी सारखीच. अष्टकोनी खांब, त्यामध्ये गुळगुळीत स्तूप, पण इथे मात्र थोडेसे वेगळे दिसते. अष्टकोनी खांब आहेत पण ते सरळ उभे न ठेवता कललेले आहेत. जणू ते छताच्या ओझ्याने वाकलेले आहेत. खांबावर कमळ चक्र कोरलेले दिसते. एका खांबावर खुंटी व तिला लटकवलेला हारही मोठ्या नजकतेने कोरलेला दिसतोय. चैत्यगृह यक्षिणीचे शिल्प, लाकडी पासळ्या व कमानीदार गवाक्षे व सज्जे. अगदी भरपूर संख्येने येथे विहार दिसत आहेत. सुरुवातीच्या एका विहारावर शिलालेख कोरलेला दिसत आहे. तसेच आपण पुढे गेल्यानंतर 2 पाण्याची टाकी आहे, त्याच्यावर सुद्धा शिलालेख आहे. इकडे नक्षीकाम. या लेण्यामध्ये जाण्यास बंद आहे. वरील बाजूच्या लेण्यांमध्ये सुद्धा जाण्यासाठी चान्स नाही. 1 2 3 4 5 6 रूम आहेत. मुख्य चैत्यगृह पाहू शकतो. असं
सध्या मुख्य चैत्यगृहाचे डागडुगीचे काम चालू आहे, त्याच्यामुळे आपण आज जाऊ शकत नाही. पुढील वेळेस ते नक्की आपण पाहू पूर्ण. पाण्याचं टाकं पाणी नाही, परंतु पाहू शकते असं. पाण्याचं टाका आहे, या ठिकाणी एक पाण्याचं टाका आहे. आता आपण वरच्या बाजूचं लेन पाण्यासाठी जाऊ. पायरी मार्गाने हे पाहू शकतो, या ठिकाणची लेणी बंद केली आहेत. असा परिसर भाजी लेणी समूह पाहू शकतो आपण. अशा मार्गाने आपण आता या बाजूला उतरू. पाणी टाकी, शुद्ध पाणी टाकी आहे, अतिशय शुद्ध आणि नितळ पाणी. हे टाकं पाहून आपण आता पुढच्या भागात जाऊ. पुढचं लेणं पाण्यासाठी जाऊ. पाहू शकतो या पाण्याच्या टाकीच्या वरच्या बाजूस इथे शिलालेख लिहिला आहे. पाहू शकतो आपण शिलालेख. व ही दोन पाण्याची टाकी एकच आहे. खूप मोठं पाण्याचं टाका आहे. आपण एंट्री गेटवरून आल्यानंतर हा मेन स्तूप आहे. मेन स्तूपच्या थोडं पुढं आल्यानंतर हे झाड आहे. हे या झाडाच्या समोर पाणी ठेवलेलं असतं आपल्याला पिण्यासाठी. व त्याच्या या बाजूला आल्यानंतर हा असा शिलालेख येथे आहे. आपण आता हा शिलालेख पाहिला व आता पुढील बाजूस अजून लेणी आहेत, त्या पाण्यासाठी जाऊ. शेवटच्या टप्प्यामध्ये सुद्धा लेणी आहेत. या झाडापासून सरळ लास्टला आल्यानंतर हे पाहू शकतो स्तूप असे आपणाला पाहायला भेटत आहेत. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात स्तूप आहेत या ठिकाणी. हा एक 8, 9, 10, 11, 12. पहिले हे बघतो. सर्वात चांगला स्तूप हा आहे
आपणाला पाहायला भेटत आहे. आतील बाजूस जे स्तूप आहेत ते सुद्धा आपण पाहणार आहोत. प्रथम शेवटच्या भागात जे आहे ते पाहून येऊ. अंतिम टप्प्यातील भागात आता आपण आलो आहेत. एक वरच्या बाजूस स्तूप आहे. शेवटच्या भागामधील हे एक लेणं आपणाला पाहायला भेटत आहे. खूप सुंदर आहे व याच्या साईडला दरीमध्ये सुद्धा एक अपरिचित लेणं आहे. त्याचा आपण वेगळा व्हिडिओ बनवला आहे, तो सुद्धा आपण पाहावा हीच एक विनंती. हे पाहू शकतोय शेवटच्या या लेण्यातील आतील भाग. पाण्याचं टाक बापरे, केवढे बरंच मोठे आहे पाण्याचं टाक. आपण आता थोडे पुढे जात आहे व भाजे लेणी समूहातील सर्वात प्रसिद्ध असे सूर्य गुफेकडे आलो आहे. वरांडा, आत एक दालन आणि आत खोले अशी रचना आहे. आतले दालन कड्याकुलपांनी बंद केलेले आहे, पण वरांड्यात मात्र अप्रतिम कोरीव कलेचा खानच आपणाला पाहायला भेटत आहे. सालंकृत शस्त्रधारी, द्वारपाल, वन्यप्राण्यांचे थर आणि चैत्य स्तूपाचे नक्षीकाम यांनी ही गुफा भरून गेली आहे. यातील सगळ्यात ठळक दिसते तो सूर्यचंद्राचा देखावा. 4 घोड्यांच्या रथात सूर्यस्वार होऊन चालला आहे. त्याच्या बाजूला आहेत त्यांच्या पत्नी संज्ञा आणि छाया. एकीच्या हातात छत्र तर दुसरीच्या हातात चामर. रथाखाली तुडवला गेलेला असुर दिसत आहे. असुर म्हणजेच त्याचे पायही वळलेले दिसत आहेत. रथामागे बकऱ्या तसेच इतर प्राणी सैन्य दिसत आहे. हत्तीवर आरूढ असलेल्या इंद्राचे शिल्प दिसत आहे. गळ्यात फुलांची माळ, हाती अंकुश दिसतोय. इंद्राच्या पाठीमागे हाती ध्वज दिसत आहे, धरून दास बसलेला आहे. हत्तीने सोंडेत झाड पकडलेले दिसत आहे. त्यावरील फांद्या, पानेही स्पष्ट दिसत आहेत. आजूबाजूला लहान मोठ्या शिल्पांची अक्षरशः खचच पडलेला दिसत आहे. एक अश्वमुखी स्त्री, एक तबला वाजवणारी तर एक नर्तिका दिसत आहे. पाहू शकतो 1 2 3 4 5 6 आणि 7 स्तूप या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत आहे. व हे जे आहे हे दगडी बांधकाम आहे व समोरचा जो मेन स्तूप आहे त्या ठिकाणी लाकडी आहे. आणि हे पाहू शकतो आपण पूर्ण नक्षीकाम केलेले व्यवस्थित पाहायला भेटत आहे. व हे पाहू शकतो अशोकाचे झाड, आत रूम आहे. संगीत असाच हा देखावा आहे. हत्तीच्या सोंडेत पण बौद्ध लेण्यांमध्ये इंद्रचंद्र. समोरच्या भिंतीवर खालील बाजूस ग्रीक दंतकथेतील पात्रे कोरलेली दिसत आहेत. शरीर घोड्याचे व मुख मानवाचे अशा या ग्रीक उपदेवता सेंटॉरच्या प्रतिमाच. काही शिल्पकृतींमध्ये पंख असलेले घोडे कोरलेले आहेत. ही ग्रीक पद्धतीची शिल्पेच म्हणजेच 2200 वर्षापूर्वी चालू असलेल्या समुद्र उल्लंघन. समोरचे हे नक्षीकाम खूपच सुंदर आणि अप्रतिम आहे. हे पाहू शकतो असं सूर्य गुफा जी आहे त्या लेणीमध्ये आपण आता आहोत. असा हा नजारा आपणाला पाहायला भेटत आहे. आणि या ठिकाणचे सर्व वैभव पाहून आपण आता परतीच्या प्रवासाला निघणार आहे. व परतीच्या प्रवासामध्ये या ठिकाणी जे शिलालेख आहेत ते सर्व पाहणार आहोत. बाहेरून आपणाला हा गुफेचा नजारा असा पाहायला भेटत आहे. भाजे केव्जमधील सर्वात अप्रतिम आणि सुंदर काय बोलताल तर आता आपण पाहत आहे. चला हे पहा, अप्रतिम नजारा. ही घ्या आणि हे तर पाहू शकतोय अद्भुत कलाकृती, अद्वितीय.
वरील बाजूच पाहिलं तर असं आपणाला पाहायला भेटत आहे. एक सिंगल लेणं पाहायला भेटत आहे. अप्रतिम. समोरच्या बाजूस पाहिलं तर आपणाला लोहगडचा विंचूकाडा पाहायला भेटत आहे. पाहू शकतो आपण असा स्तूप आहे. आतमध्ये पूर्ण पाहायला भेटत आहे ते स्तूप. आता आपण ही लेणी पाहून या ठिकाणी जे शिलालेख आहे, या ठिकाणी एक शिलालेख आहे, समोरच्या बाजूस एक शिलालेख आहे 3 नंबरवर, तसेच 2 नंबरवर सुद्धा आहे, परंतु तो आता नष्ट झाला आहे, व 1 नंबरवर आहे. हा असा आपणाला शिलालेख पाहायला भेटत आहे, पण तो आता जीर्ण झाला आहे, त्यामुळे व्यवस्थित पाहता येत नाही शिलालेख. तसेच 2 नंबरवर सुद्धा आहे व 4 नंबरवर असे आपणाला शिलालेख पाहायला भेटत आहे. आपल्याला आता हा असा 4था शिलालेख पाहायला भेटत आहे व 4था शिलालेख पाहून आपण आता अजून आपणाला एक शिलालेख पाहायचा आहे, तो आपण आता पाहण्यासाठी जात आहे. भाज्या लेण्या ह्या प्रत्येकाने येऊन अवश्य कराव्यात, कारण या ठिकाणचे सौंदर्य काही वेगळेच आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी येऊन पूर्ण अभ्यास करावा हीच एक विनंती आहे. आपण ज्यावेळेस भाजी लेणीला येतो तर आपण तिकीट दाखवतो. तिकीट दाखवून आत आल्यानंतर लेफ्ट टर्न मारायचा आहे व लेफ्ट टर्न मारून आल्यानंतर या ठिकाणी आपणाला असा पाहू शकतो सुंदर असा शिलालेख पाहायला भेटत आहे. पुसटसा आहे परंतु सुंदर आहे व हे जे नक्षीकाम पाहिलं तर अप्रतिम. आता आपला हा लेणी समूह पूर्ण पाहून झाला आहे, परंतु आपला मुख्य जे चैत्यगृह आहे ते आता डागडुगी चालू आहे, त्याच्यामुळे त्या ठिकाणी जाण्यास परवानगी नाही. भाजी लेणी समूह आपण आता पूर्ण पाहून परतीच्या प्रवासाला निघालो आहे. हो, परंतु तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी एक त्या अपरिचित लेण्याची थोडीशी झलक दाखवणार आहे. त्यासाठी आपणाला आपला जो येणारा व्हिडिओ आहे तो नक्की पहा. या व्हिडिओमध्ये फक्त छोटीशी एक क्लिप मी तुम्हाला दाखवणार आहे. आपणाला
भाज्याचं अपरिचित लेणं भेटून गेलं.